नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे विज्ञान. आज आपण त्यामध्ये शिकणार आहोत नैसर्गिक संसाधने. त्यामध्ये आपला उपघटक आहे हवा, पाणी आणि जमीन. तर नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तुम्ही सांगू शकता का मला? जे साधन संपत्ती आपल्याला निसर्गाकडून भेटते त्याला नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. बरोबर. जे निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी असतात त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये 3 गोष्टी येतात. पहिली म्हणजे हवा, त्यानंतर पाणी आणि तिसरी म्हणजे जमीन. आता आपण हवा बघितली तर हवा आपलं सर्वप्रथम सगळ्यात पहिलं संसाधन म्हणजे नैसर्गिक संसाधन म्हणजे हवा. मग नंबर आलं आपलं पाणी आणि नंबर जमीन. तर हवा म्हणजे हवा आपल्याला एकदम आवश्यक असा घटक आहे आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये. बिना हवेचे मानव श्वास घेऊ शकत नाही किंवा उडू शकत नाही. झाड बघितले तर झाडावर गरज आहे त्याची. त्यानंतर पाणी शिवाय मानव जगू शकत नाही, जीवजंतू जगू शकत नाही, शेती होऊ शकत नाही. पाऊसच नसला तर आपण काही होऊ शकत नाही. एक नंबर म्हणजे जमीन. जर जमीन नसती तर या पृथ्वीवर 100% पाणी असतं. पाणी जर असतं तर आपल्याला काहीच करता आलं नसतं. आपल्याला कुठं राहता आलं नसतं, शेती करता आली नसतं, काहीच करता आलं नसतं. तर हवा, पाणी आणि जमीन यामध्ये आपण शिकणार आहोत की या क्रियेचे निसर्गाने आपल्याला संसाधन आपल्याला प्राप्त करून आपल्याला जे दिलेले आहे संसाधने त्याचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. मग त्या संसाधनांना आपण मानव कसे हानी पोहोचवतात प्रदूषणाद्वारे. मग प्रदूषण असलं की हवा प्रदूषण असू द्या, ध्वनी प्रदूषण असू द्या किंवा जल प्रदूषण असू द्या. 3 प्रकारचे प्रदूषण असतात: हवा, पाणी आणि जल. हवा प्रदूषण बघितलं तर त्यामध्ये कारखान्यांचा समावेश होतो. कारखान्याचा धूर, गाड्या जुन्या झाल्या की ते धूर सोडतात. त्यानंतर 2 नंबरला म्हणजे जल प्रदूषण. जल प्रदूषण मध्ये बघितलं तर एक मोठमोठ्या कंपनीचं जे वेस्टेज असतं ते जलामध्ये सोडलं जातं. आणि 3 नंबर जर बघितलं आपण 3 नंबरला बघितलं आपण तर ध्वनी प्रदूषण. आता ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ध्वनी प्रदूषण आपण गाडीच्या आवाजामुळे केलं जातं. त्यानंतर जे आपण जंगलतोडी करतो, मोठमोठ्या मशीन चालतात, जंगलतोडीमध्ये जे आवाज असतात, जंगलतोडीमुळे जे जनावर असतात तिथं वातावरण त्याच्या आवाजामुळे तिथले छोटे छोटे पक्षी असतात त्यांनाही त्याचा सामना करावा लागतो. आणि तेही एक प्रकारचं प्रदूषणच आहे जर आपण जंगलतोडी बघितली. कारण जंगलतोडीमुळे आपल्याला त्याचा फायदा आहे. कारण जेव्हा जंगलतोडी केली जाते जनावर आपल्याकडे जमिनीकडे पडतात. तर या सगळ्या गोष्टींचा प्रदूषणाचा हवेशी, पाणीशी, जमिनीशी काय संबंध व जमिनीचा पाणीचा प्रेम नैसर्गिक संसाधने का होतात या सगळ्या गोष्टी आपण आजच्या पाठामध्ये आपण जाणून घेऊ.